नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण RTO AMVI रिक्रुटमेंट 2026 या रिक्रुटमेंटबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते या व्हिडिओमध्ये रिझॉल्व्ह होतील. आणि त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या जागा येणार आहेत तर त्या तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा येतील, तर हा सुद्धा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण माहिती देणारा आहे. नक्कीच शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या एक्झाम संदर्भात जे काही अपडेट्स असतील त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरतीच कळेल. तर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या टॉपिक्सवरती डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मागणी पत्र, जे की MPSC ला गेलेलं आहे, तर त्यामध्ये किती जागा असतील, जाहिरात कधी येईल, तुमचं नोटिफिकेशन कधी येईल, एक्झाम डेट्स काय असतील, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी जे पात्रता आहे त्याच्यामध्ये डिफरंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, जसे की एज लिमिट, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, कोणकोणत्या ब्रांचेसचे विद्यार्थी या एक्झामसाठी एलिजिबल असतील, फायनल इयरचे विद्यार्थी एलिजिबल असतील का, त्याच्यानंतर फिजिकल क्रायटेरिया काय असेल. तर हा संपूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबतच कोणत्या टाईपचं लायसन तुम्हाला लागेल, एक्सपिरियन्स लागेल का, एक्झाम पॅटर्न काय असेल प्रिलिम्सचा, मेन्सचा, त्याच्यानंतर एक्झाम सिलेबस प्रिलिम्सचा आणि मेन्सचा काय असेल, प्रिलिम्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज वेटेज काय असेल, सब्जेक्ट वाईज मार्क्स, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये येतील ते डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत आपण. त्याच्यासोबतच मेन्सचा एक्झाम सिलेबस पाहणार आहोत, त्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन की कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स किती वेटेज असेल. त्याच्यानंतर RTO AMVI 2020 या परीक्षेचा कट ऑफ पाहणार आहोत, प्रिलिम्सचा आणि मेन्सचा. त्याच्यासोबतच MPSC ग्रुप C 2024 या एक्झामचा सुद्धा कट ऑफ पाहणार आहोत. कोणकोणते बुक्स तुम्हाला रेफर करायला पाहिजेत, आणि सगळ्यात शेवटी तुमच्या कॅटेगरीमध्ये RTO AMVI च्या किती वॅकन्सीज असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय असेल. तर हे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे. जे काही तुमचे डाऊट्स असतील या व्हिडिओमध्ये कव्हर होतील. आणि व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप अजून जॉईन केलेलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यासोबतच जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही हे दोन्ही ग्रुप जॉईन करू शकता. आणि जे काही अपडेट्स, जे काही फ्री क्विज जी माहिती आहे आपण या ग्रुपवरती पोस्ट करत असतो, ते तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये उपयोगी पडेल. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मागणी पत्र किती जागा असतील. तर हे जी PDF आहे हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल. एक माहिती अधिकारात मध्ये किती जागा येणार आहेत, मागणी पत्र गेलं का याचं स्टेटस विचारलं गेलं होतं. तर त्याच्यामध्ये क्लिअरली दिसते 461 जागांचं मागणी पत्र हे गेलेलं आहे. आणि या MPSC ग्रुप C च्या रिक्रुटमेंटमध्ये हे 461, 460 ते 465 या दरम्यान वॅकन्सीज येणार आहेत. ठीक आहे, तर हे फायनल आहे. यावेळेस च्या एक्झाममध्ये, ग्रुप C च्या एक्झाममध्ये हा 460 ते 465 जागांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर याबद्दल पॉईंट्स तुमचा क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर जाहिरात कधी येईल, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो की कधी नोटिफिकेशन येईल, कधी एक्झाम असेल. तर हे आहे MPSCचं लेटेस्ट शेड्यूल. तर या शेड्यूल प्रमाणे जर तुम्ही इथे बघाल, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, ठीक आहे, MPSC ग्रुप C जी प्रिलिम्स आहे 2026 याबद्दलचं हे शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये इथे पाहू शकता 7 नंबरचा पॉईंट, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, याच्या सुद्धा जागा मेन्शन केलेल्या आहेत. MCQ टाईपची एक्झाम आहे ही. नोटिफिकेशन कधी येईल तर मार्च 2026 या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. हा कॉलम जो आहे तो नोटिफिकेशनचा आहे की मार्चमध्ये नोटिफिकेशन येईल. त्याच्यानंतर प्रिलिम्स कधी असेल, तर प्रिलिम्सची डेट इथे दिलेली आहे 12 जुलै 2026 या दिवशी प्रिलिम्स, एकंदरीत या टाईममध्ये जुलै महिन्यामध्ये प्रिलिम्स तुमची होईल. त्याचा रिझल्ट हा आहे रिझल्टचा कॉलम. रिझल्ट नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ही आहे मेन्स. मेन्समध्ये सुद्धा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकचा कॉलम ऍड केलेला आहे त्यांनी. MCQ टाईपची एक्झाम असेल. आणि मेन्सची जी एक्झाम असेल ती 13 डिसेंबर 2000 ही एक्झाम डेट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रिझल्ट हा आहे
एप्रिल 2027. तर या शेड्यूलमध्ये RTO MVI च्या जागेचं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण जे आता मागणीपत्र पाहिलं RTI थ्रू, तर ते सुद्धा गेलेलं आहे. 460 ते 465 जागांपर्यंत च्या जागा या एक्झाममध्ये येऊ शकतात. आय होप तुम्हाला कधी जाहिरात येईल, नोटिफिकेशन कधी येईल, त्याच्यानंतर एक्झाम कधी होईल आणि रिझल्ट आणि त्याच्यानंतर मेन्सचे डेट्स या सर्वांचं जे काही डाऊट असेल तो क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर वेगवेगळ्या टाईपच्या एलिजिबिलिटी आपण पाहिलेल्या आहेत स्टार्टिंगला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली एज लिमिट. तर बघा, किमान वय आता हे 1 मे 2020च्या ऐवजी आता 2026चं वर्ष इथे लागू होईल. तर मिनिमम वय तुमचं आत्ताच्या घडीला 19 वर्ष असावं. आणि मॅक्सिमम वय बघा, मॅक्सिमम एज लिमिट सर्वसाधारण साठी 38 आहे, अमागाससाठी 38, मागासवर्गीय किंवा अनाथसाठी 43. त्याच्यानंतर खेळाडू जर असतील त्याच्यामध्ये सुद्धा बघा, अमागाससाठी 43, मागासवर्गीय किंवा अनाथसाठी 43. जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी अमागाससाठी 43 प्लस सेवा कालावधी आणि प्लस 3 वर्ष, आणि मागासवर्गीय अनाथ असतील तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष हे सेम आहे. आणि दिव्यांग जे आहेत ते अपात्र आहेत, कारण दिव्यांग उमेदवार RTO MVIच्या एक्झामसाठी पात्र नाही आहेत. तर ही आहे एज लिमिट. एज लिमिटचा क्रायटेरिया तुम्ही तुमचं एज लिमिट यामध्ये चेक करू शकता आत्ताच्या, म्हणजे तुम्ही 1 मार्च 2026 या डेट पासून जरी कॅल्क्युलेट केलं तरी त्यानुसार तुम्ही एलिजिबल आहेत किंवा नाही हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, सगळ्यात पहिला पॉईंट काय दिलेला आहे त्यांनी की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, म्हणजे एक तर 10th प्लसच्या नंतर सांगते हे 10th प्लस असायला पाहिजे SSC. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणतं की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि म्हणजे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका म्हणजेच डिप्लोमा. ठीक आहे, हे काय सांगतं, डिप्लोमा कशातला पाहिजे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील किमान 3 वर्षाची पदविका किंवा केंद्र व राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. तर हा सेकंड पॉईंट सुद्धा झाला. याच्यामध्ये डिप्लोमा लागतं ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील. आणि थर्ड पॉईंट मध्ये बघा, स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे इथे डिग्री मेन्शन केलेला आहे, किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण म्हणजे हायेस्ट, त्याच्यापेक्षा जर जास्त MTech वगैरे सुद्धा चालतं, धारण केलेले वा केंद्र व राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेला उमेदवार देखील पात्र राहतील. यामधून तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन कळालं. एक तर डिप्लोमा पाहिजे ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मधील, किंवा डिग्री पाहिजे ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मधील. त्याच्यानंतर कोणकोणत्या ब्रांचेसचे विद्यार्थी इथे एलिजिबल असतील बघा, जे ब्रांचेस खालील अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारत आहेत. त्याच्यामध्ये इथं बऱ्याचशा ब्रांचेस दिलेले आहेत त्यांनी, ते तुम्ही या पेजचं स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा एनिवे आपण आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती याची पूर्ण PDF शेअर करत आहोत. तर ती सुद्धा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता सेव्ह करून. डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही या नंबरवरती जो खाली नंबर दिलेला आहे यावरती सुद्धा व्हॉट्सअप जरी केलं तरी तुम्हाला ही PDF शेअर करण्यात येईल. तर बघा कोणकोणत्या ब्रांचेस एलिजिबल आहेत. डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स अँड मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारच्या ह्या ब्रांचेस आहेत, त्या समकक्ष म्हणून अर्हता स्वीकारल्या गेलेल्या आहेत. यापैकी जरी तुम्ही डिप्लोमा केलेला असेल किंवा डिग्री केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे, याचे PDF तुम्हाला या माझ्या नंबरवरती जरी तुम्ही मेसेज केला व्हॉट्सअपवरती तरी तुम्हाला शेअर केले जाईल. त्याच्यानंतर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की आम्ही फायनल इयरला आहोत तर आम्ही एलिजिबल आहोत का. तर 6.4.5 मध्ये हा पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला आहे की पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार, जे पदवी परीक्षा आहे, प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, म्हणजे टेम्पररीली तुम्ही एलिजिबल आहात. कशासाठी, पूर्व परीक्षेसाठी, प्रिलिमसाठी एलिजिबल आहात. परंतु सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ही जी मेन्स असेल 2026 ची जी मेन्स असेल, तर त्याच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षाकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत त्यांची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा मेन्सचा जे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात होईल, ज्याची जी लास्ट डेट असेल मेन्सची, या लास्ट डेटच्या आधी तुमची जी काही डिग्री असेल
तर ती कंप्लीट झालेली पाहिजे. जर कंप्लीट असेल तर तुम्ही मेन्ससाठी एलिजिबल असाल, जर कंप्लीट नसेल तर तुमची प्रिलिम्स देऊन सुद्धा काही फायदा नाही. एनिवे प्रिलिम्ससाठी तुम्ही तात्पुरते एलिजिबल आहेतच, ठीक आहे. आणि बाकीचं जे आहे इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल, जर तुमच्या डिग्रीसाठी जर ते आवश्यक असेल तर ते सुद्धा सेम लास्ट डेटच्या आधी कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे. आणि मराठी लिहिता बोलता वाचता आली पाहिजे. तर ही शेवटचा पॉईंट आहे. फायनल इयरचे विद्यार्थी इलिजिबल आहेत का नाही हा डाऊट त्यांचा क्लिअर झालेला असेल. प्रिलिमसाठी इलिजिबल आहात, पण मेन्सच्या ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या आधी तुमची जी काही डिग्री डिप्लोमा असेल ती कंप्लीट झालेली पाहिजे. त्याच्यानंतर बघा फिजिकल क्रायटेरिया सुद्धा आरटीओ एमव्हीआयच्या एक्झामसाठी दिलेला आहे. तर फिजिकल क्रायटेरिया सगळ्यात आधी बघून घ्या, कारण तुमच्या एक्झाम नंतर सिलेक्शन नंतर मेडिकल होतं आणि या मेडिकलमध्ये हा फिजिकल क्रायटेरिया चेक केला जातो आणि त्याच्यानंतर सुद्धा रिजेक्शन होण्याचे चान्सेस आहेत जर तुम्ही हा क्रायटेरिया जर फॉलो नसेल करत तर. बघा पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर असायला पाहिजे. अनुवानी ही मिनिमम हाईट आहे, ठीक आहे. कमीत कमी तुमची एवढी असायलाच पाहिजे 163 सेंटीमीटर. आणि छाती आहे 79 सेंटीमीटर जे प्रसरणाशिवाय आणि 5 सेंटीमीटर प्रसरण करून, ठीक आहे. तर लक्षात ठेवा हाईट आहे 163 सेंटीमीटर. आत्ताच घरी जाऊन तुम्ही चेक करा. चेस्ट आहे 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय आणि 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे फुगवल्यानंतर. आणि महिला उमेदवारांसाठी बघा उंची आहे 155 सेंटीमीटर. अनुवानी ही मिनिमम आहे, मिनिमम उंची तेवढी पाहिजेच. आणि त्याच्यानंतर वजन दिलेलं आहे 45 kg पेक्षा जास्त. 45 kg मिनिमम आहे, त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. तर ही आहे फिजिकल क्रायटेरिया मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी. सर्वांनी हे असेल तरच अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट जो महत्वाचा आहे की रंगांध नसून म्हणजे कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे. ज्यांची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्माशिवाय चांगली आहे तर दृष्टी चांगली पाहिजे आणि कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे. चष्मा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, चष्म्यासोबत दृष्टी चांगली पाहिजे आणि कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे. तर ही आहे फिजिकल क्रायटेरिया. आता लायसन कोणते लागेल सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये सुद्धा रिजेक्शन होतं. तुमच्याकडे लायसन असायला पाहिजे आणि ते कोणत्या कॅटेगरीच्या व्हेकल्सचं असायला पाहिजे ते बघा. पहिल्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे या लास्ट डेटच्या आधी, मेन्सच्या लास्ट डेटच्या आधी तुमच्याकडे वैध असणारी गिअर्स असलेली मोटर म्हणजे मोटरसायकल विथ गिअर MCWG, हलके मोटर वाहन म्हणजेच LMV लाईट मोटर व्हेकल आणि परिवहन वाहन जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन म्हणजे हे ट्रान्सपोर्टचं लायसन हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कधीपर्यंत मेन्सच्या लास्ट डेटच्या आधी. काही लोकांकडे असं असेल MCWOG तुमच्या लायसन मध्ये बघून घ्या. मोटरसायकल विदाउट गिअर आहे हे नाही चालत, ठीक आहे. मोटरसायकल विथ गिअर असायला पाहिजे. या संवर्गासाठी सक्षम प्राधिकाराने दिलेली वैध अनुज्ञप्ती म्हणजे लायसन असणं आवश्यक आहे. 3 गोष्टी झाल्या. कोणकोणत्या? मोटरसायकल विथ गिअर, लाईट मोटर व्हेकल आणि हे ट्रान्सपोर्टचं लायसन, TR लायसन म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे. या तिन्ही लायसन गरजेचं आहे. पण याच्यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे. कोणती? मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करणाऱ्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जर हे ट्रान्सपोर्टचं लायसन नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञप्ती नियुक्ती नंतरच्या 2 वर्षाच्या परीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल. म्हणजे तुमच्याकडे हे पहिले 2 जे आहेत ते असणं गरजेचंच आहे. पण जर ट्रान्सपोर्टचं लायसन नसेल तर तुम्ही सिलेक्शन नंतर सुद्धा 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्षाच्या पिरियडमध्ये ते लायसन काढू शकता, ठीक आहे. आणि असे जर लायसन नसेल तर त्यांना सेवेतून कमी करण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे आणि होतं हे कमी. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी लायसन असेल तर ते बघून घ्या, रिन्यू झालेलं पाहिजे. बरोबर, जर तुमचं एक्सपायर झालेलं असेल, आधीचं जुनं लायसन खूप वर्षापूर्वी काढलेलं असेल आणि रिन्युअलची गरज असेल तर ते नक्कीच करून घ्या. तर हे आहे लायसन संदर्भात जे काही लागेल. त्याच्यानंतर अनुभव लागेल का? सिम्पली सांगतो मी, आता सध्या जर तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा चालून जाईल. अनुभवाची काही एक्सपिरियन्सची नो नीड, काही गरज नाहीये. आणि तुम्हाला जे 1 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे तर ते तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस TC ऑफिस कडनं ते एक्सपिरियन्स तुम्हाला देण्यात येईल.
तर त्याची काही गरज नाही. तुम्हाला आता तुमच्याकडे एक्सपिरियन्स असायला पाहिजे. असला तर वेल अँड गुड, नसेल तरीही चालून जाईल. किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तिथे एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला पाठवण्यात येईल. MSRTCचे वर्कशॉप्स असतात, तर तिथे 1 वर्षाची तुमची ट्रेनिंग पिरियड असतो. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला फायनल डेच्या दिवशी तुमचं एक्सपिरियन्सचं लेटर तुम्हाला ते MSRTC कडनं मिळेल. तर एक्सपिरियन्स आवश्यकता नाही त्याची, फ्रेशर असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रिलिमसाठी एक्झाम पॅटर्न. सर्वांना माहितीच असेल, 100 मार्कांची ही एक्झाम असेल. 100 प्रश्न, 100 मार्क्स. डिग्री लेवलचा तुमचा दर्जा असेल. मराठी आणि इंग्लिश हे मीडियम आहेत. 1 तासाची परीक्षा असते MCQ लेवलची. ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. आणि आता याच्यामध्ये हे जुनं आहे, त्याच्यामध्ये काय दिले, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल म्हणजे तुम्ही जर सोडवले नसेल तर त्याच्यासाठी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही सोडवलाच प्रश्न नाहीये तर त्याचे निगेटिव्ह मार्क नसतील. पण आताची जी नवीन आन्सर की आहे, आन्सर की नुसार त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन्स आहेत बबल करण्याचे. 5 म्हणजे ABCD आणि E समजा. ठीक आहे. जर तुमचे 4 ऑप्शन्स पैकी जर असेल करेक्ट तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण जर तुम्हाला त्याचा आन्सर माहिती नसेल तर तुम्हाला 5वा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट नसेल केलं 5वा ऑप्शन, तर तुमचं निगेटिव्ह मार्क कन्सिडर केला जाईल. 1/4 निगेटिव्ह मार्क तुम्हाला तिथे मायनस होईल. तर त्याच्यासाठी 5 आन्सर की आहे, 5 ऑप्शन्स आहेत यावेळेसच्या आन्सर की मध्ये, तर ते नीट पाहून घ्या. तर हा एक्झाम पॅटर्न. त्याच्यानंतर एक्झाम सिलेबस बघून घेऊ. सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे. इतिहास बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. तर हा इतिहास आणि भूगोलचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था पहा, भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. हा आहे इकॉनॉमी, अर्थव्यवस्था. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडीमधील प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल. राज्यशास्त्र, सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी आणि हायजीन हे प्रश्न विचारले जातील. अंकगणित, ॲप्टिट्यूडमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठीचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातील. आता यावेळेस या 2 वर्षामध्ये हा पॅटर्न म्हणजे वेटेज चेंज झालेला आहे. तर प्रिलिमचा सिलेबस तुम्ही पाहिलेला आहे. तर प्रिलिमचा आता वेटेज पाहूया. सब्जेक्ट वाईज मार्क्स जे आहेत बघा, अर्थशास्त्र इकॉनॉमीमध्ये 15 मार्क तुम्हाला विचारले जातील. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामध्ये सुद्धा 15 मार्क विचारले जातील. 15 प्रश्न 15 मार्क्स. सामान्य विज्ञानमध्ये सुद्धा 15 प्रश्न आणि करंट अफेअर्सचे सुद्धा 15 प्रश्न. तर हे वरचे 4 जे सब्जेक्ट आहेत त्याचं वेटेज जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला प्रायोरिटी सुद्धा जास्त द्यायला पाहिजे तुम्हाला. 15 15 15 15. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न 10 मार्क्ससाठी, जिओग्राफीमध्ये भूगोलमध्ये 10 प्रश्न 10 मार्कांसाठी, आणि गणित मॅथमॅटिक्सचे 10 आणि रिझनिंगचे 10. जर हे याला कंबाईन केलं तर तुम्ही याचं सुद्धा वेटेज जास्त आहे. तर याला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रायोरिटीमध्ये द्यायला पाहिजे, कारण मॅथ्स, ॲप्टिट्यूड, रिझनिंगमध्ये 20 मार्क तुम्हाला विचारले जातील आणि वरचे सगळे 15. तर हे आहे सब्जेक्ट वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन. तर याच्यानुसार तुम्हाला तुमचे सब्जेक्ट्सला प्रायोरिटी देऊन अभ्यास करायचा आहे. आता बघूया मेन्सचा एक्झाम पॅटर्न. अगेन सेम, मेन्स तुमचं सगळं टेक्निकल असेल. टेक्निकल ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईपची ही एक्झाम असेल. त्याच्यामध्ये 150 प्रश्न, क्वेश्चन्स 150 आणि त्याच्यासाठी मार्क्स असतील 300. टाइम असेल 1.5 तास. ठीक आहे. तर हा आहे एक्झाम पॅटर्न मेन्सचा. अगेन सेम 1/4 निगेटिव्ह, आणि जसं मी आन्सर की बद्दल प्रिलिमसाठी सांगितलं तसंच सेम मेन्ससाठी सुद्धा आहे. मेन्सचा सिलेबस पहा. एनिवे याची PDF तुम्हाला मी आपल्या ॲपवरती शेअर करतोयच आहे, किंवा हा जो खाली नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप जरी केला तरी तुम्हाला याची डिटेलमध्ये PDF जी आहे ती शेअर केल्या जाईल. आता मेन्सचे सिलेबस बघा. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 1, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थिअरी ऑफ मशीन्स. जो 2020 मध्ये मेन्सचा सिलेबस होता तो चेंज करून आता 2026 साठी एक नवीन त्यांनी मध्ये चेंज केला होता 2022 मध्ये, आणि हा सिलेबस फायनल केलेला आहे. तर बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजेच प्रोडक्शन, थिअरी ऑफ मशीन्स, हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक मशिनरीज,
त्याच्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशन हे वेगवेगळे होते, आता त्यांनी कंबाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सोर्सेस ऑफ एनर्जी सुद्धा आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट, पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर कूलिंग अँड लुब्रिकेशन, ट्रान्समिशन सिस्टम्स, स्टेअरिंग सिस्टम्स अँड स्टार्टिंग ड्राईव्ह, त्याच्यानंतर डिफरन्शियल रिअल ॲक्सेल आणि ब्रेक्स, व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्स, मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टी. तर हा शेवटचा ऑटोमोबाईल टाईपचा पार्ट त्यांनी नव्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. तर आणि सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टी, हा सुद्धा नवीन टॉपिक त्यांनी मेन्शन केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. याची PDF एनिवे तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करण्यात येईल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला तरी त्यावरती सुद्धा आपण हे PDF टाकणार आहोत. त्याच्यानंतर आता मेन्स सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन बघूया आपण. हे अप्रॉक्सिमेट आहे, हे फायनल नाही आहे, हे अप्रॉक्स सब्जेक्ट वाईज वेटेज आहे. तर अप्रॉक्सिमेट मार्क्स अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. जे कोर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत जसे की सॉम आहे, प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थिअरी ऑफ मशीन्स, हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक मशिनरीज, थर्मल इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशन, याच्यामध्ये प्रत्येकी 15 क्वेश्चन्स, 15 क्वेश्चन्स प्रत्येक सब्जेक्टमधून विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. हे अप्रॉक्सिमेट सब्जेक्ट वाईज वेटेज आहे, म्हणजेच 30 मार्क्स, 30 30 30 30 प्रत्येकी 15 क्वेश्चन्स, याचे 30 मार्क्स झाले. त्याच्यानंतर जे सेकंड पार्ट आहे आपण याला 3 पार्टमध्ये डिवाइड करू. हा पहिला पार्ट आहे कोर इंजिनिअरिंगचा, सेकंड पार्ट आहे ऑटोमोबाईल सिस्टमचा आणि थर्ड पार्ट आहे मॅनेजमेंट आणि सेफ्टीचा. तर पहिल्या पार्टमधून बघा हे 5 म्हणजे 150 मार्क्स या पार्टमधून झाले. सेकंड पार्ट जो ऑटोमोबाईल सिस्टमचा आहे त्याच्यामध्ये पॉवर डेव्हलपिंग सिस्टम अँड कन्स्ट्रक्शनचे 16 मार्क्स, हे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे. अशा प्रकारे थोडंफार 2-3 मार्कांचं मागे पुढे होऊ शकतं. ट्रान्समिशन सिस्टमचे 16 मार्क्स, स्टेअरिंग सिस्टम्स आणि स्टार्टिंग ड्राईव्हचे 16 मार्क्स, डिफरन्शियल रिअर ॲक्सेल आणि ब्रेक्सचे 16 मार्क्स, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टमचे 12 मार्क्स, कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टमचे 12 मार्क्स, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल्सचे 12 मार्क्स. तर अशा प्रकारे ऑटोमोबाईल सिस्टमचे हा सेकंड पार्टच्या अशा प्रकारचं वेटेज इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट आणि सेफ्टीमध्ये मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टीचे 20 मार्क्स म्हणजेच 10 प्रश्न, व्हेकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचे 18 मार्क्स म्हणजेच 9 प्रश्न, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे 12 मार्क्स म्हणजे 6 प्रश्न. तर असे इथे प्रत्येकी 8 प्रश्न आणि इकडे 6 प्रश्न. तर अशा प्रकारचे हे अप्रॉक्सिमेट सब्जेक्ट वाईज वेटेज आहे मेनसाठीचं. ठीक आहे, एनिवे PDF आपण शेअर करूच. त्याच्यानंतर बघा कट ऑफ RTO MVI 2020 या परीक्षेसाठीचा कट ऑफ मार्क्स बघा प्रिलिमसाठी. आता प्रिलिमसाठीचा कट ऑफ मार्क्स मी इथे मेन्शन केलेला आहे, पण याचं काहीच उपयोग तुम्हाला या 2026च्या एक्झामसाठी होणार नाही. कारण 2020 मध्ये काय होतं की RTO MVI या परीक्षेसाठी सेपरेट प्रिलिम्सची एक्झाम होती, सेपरेट एक्झाम होती. तर सेपरेट एक्झाम होती त्याच्यामुळे काय झालं की फक्त मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल या ब्रांचेसचेच विद्यार्थ्यांनी हा एक्झाम फॉर्म भरला होता आणि ही एक्झाम दिली होती. पण आता तसं नाही आहे. MPSC ग्रुप C आता ही कंबाईन एक्झाम आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच बाकीच्या सुद्धा पोस्ट असतील. त्याच्यापैकी एक RTO MVI ही पोस्ट त्यांनी ॲड केलेली आहे. तर याच्यामध्ये प्रिलिम्सची एक्झाम देणारे विद्यार्थी जे वेगवेगळ्या फील्ड मधले सुद्धा असू शकतात, त्याच्यामुळं जो कट ऑफ आहे हा नक्कीच हाय असणार आहे. तर याच्यामुळे RTO MVI 2020 या परीक्षेचा कट ऑफचं रेफरन्स घेणं हे बिलकुल इथे युजफुल ठरणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कशाचा रेफरन्स घ्यावा लागेल, ग्रुप C प्रिलिम्स जे 2024ची एक्झाम झालेली आहे, MPSC ग्रुप C 2024 या एक्झामचं प्रिलिम्सचं कट ऑफ तुम्हाला इथे बघावं लागणार आहे. तर बघा याच्यामध्ये ओपनसाठीचं कट ऑफ आहे 48 मार्क्स, SC साठी 48, अगेन सेम, ST साठी 45, DTA साठी 48, NTB साठी 48, SBC साठी 48, NT साठी 48 आहे, NTD साठी 48. जनरल साठी सांगतो मी फक्त, बाकीचं तुम्ही बघू शकता, फिमेल, स्पोर्ट्स, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे. OBC साठी अगेन 48, EW साठी 38 मार्क्स, SC BC साठी 48 आणि दिव्यांगासाठी इथे 28. पण दिव्यांग ही पोस्ट आपल्या म्हणजे ही याची वॅकन्सीज नसतील आपल्या एक्झाममध्ये 2026च्या RTO MVI साठी. ठीक आहे, पण ग्रुप C साठी असू शकतात. तर हा कट ऑफ म्हणजे जनरली तुम्हाला एक बेसिक सांगायचं म्हटलं तर मिनिमम तुम्हाला 50+ मार्क्स घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला RTO MVI मेन्ससाठी एलिजिबल व्हायचं असेल तर. ठीक आहे,
50+, लक्षात ठेवा 50 to 60 इवन प्लसच, तर तेवढे मार्क्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे मेन्ससाठी एलिजिबल होण्यासाठी. आता मेन्सचा कट ऑफ बघू. हा कट ऑफ तुम्हाला युजफुल आहे, कारण इथे फक्त मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे विद्यार्थी एक्झाम देतील. RTO MVI 2020चा मेन्सचा कट ऑफ आहे हा. बघू शकता ओपनमध्ये 240 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे. 240 मार्क्स आउट ऑफ 300 सुद्धा नाही, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स त्यांनी कॅन्सल केले होते. मला वाटतं 292 का 293, 292 आय गेस, 292 पैकी 240 हा कट ऑफ लागलेला आहे ओपनसाठी. SC साठी 209, ST साठी 195, DTA 214, NTB 213, SBC 210, NTC जनरल 231, NTD 223, OBC साठी 227 आणि EWS साठी बघा 229, तर आणि ऑर्फनसाठी 176. तर अशा प्रकारचा हा 2020 च्या मेन्सचा कट ऑफ होता. तर मिनिमम तुम्ही टार्गेट करायचं आहे यावेळेस 250+. ठीक आहे, मिनिमम सांगतोय, मिनिमम 250+ आउट ऑफ 300 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे मेन्सच्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर आता येऊया आपण बुक्सकडे. कोणकोणते बुक्स तुम्हाला रेफर करायला पाहिजे. एनिवे जे तुम्ही आता अभ्यास करताय तर तेच रेफर करा. हे एक्स्ट्रा मी सांगतो म्हणून हे रेफर करण्याची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं असतो की ज्याला ज्या बुक्समधून सोपं जात आहे वाचण्यासाठी तर ते रेफर केलं तरी चांगलं आहे. तरी बघू शकता एकदा. इतिहासासाठी अनिल कठारे आणि जयसिंगराव पवार यांचं महाराष्ट्राचं इतिहासासाठीचं हे बुक आहे. भूगोलसाठी सौदीचं फेमस बुक आहे, बरेच विद्यार्थी रेफर करतात महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. किंवा दीपस्तंभ या क्लासेसचं सुद्धा आहे. राज्यघटनासाठी M लक्ष्मीकांत आहे किंवा रंजन कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे किंवा किरण देसले सरांचं पुस्तक आहे. सामान्य विज्ञानसाठी सचिन भस्के, अनिल कोलते किंवा जे 5वी ते 10वी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. मेंटल ॲबिलिटी आणि मॅथ्ससाठी जे आहे ते सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे किंवा पंढरीनाथ राणे. ॲप्टिट्यूडसाठी RS अग्रवाल बेसिक पुस्तक आहे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंगसाठी सुद्धा आर्यन पब्लिकेशनचे तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं की MPSCचे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर ते सुद्धा तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारचे ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. करंट अफेअर्ससाठी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स डेली वाचा. पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईडचं सुद्धा एक बुक आहे, तर ते सुद्धा करंट अफेअर्ससाठी तुम्ही यूज करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहोत, कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन. तर कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सीज असतील. आता आपण बेसिकली 461 त्यांनी सांगितलं होतं, पण आपण 460 ते 465 या वॅकन्सी दरम्यान तुमचं हे जागा येतील. तर मिनिमम आपण 460 पकडलेलं आहे. तर 460 जागांचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असेल तर हे मी इथे करून दाखवलेलं आहे. तर बघा, टोटल जागा 460 पकडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये SC साठी 60 जागा, ST साठी 32, VJA साठी 14, NTB साठी 12, NTC साठी 16, NTD साठी 9 आणि इतर मागास SBC साठी OBC साठी 87, विशेष म्हणजे SBC साठी 9 जागा. त्याच्यानंतर SCBC साठी 46 जागा, EWS साठी सुद्धा 46 जागा. टोटल जे रिझर्व्ड जागा आहेत त्या 331 आणि ओपन साठी 129 जागा. तर अशा प्रकारचे टोटल 460 जागांचे डिस्ट्रीब्युशन आहे. आता जर तुम्ही SC कॅटेगरीमधील असाल तर बघू शकता, सर्वसाधारण म्हणजे जेंट्स मेलसाठी 29 जागा आहेत. त्याच्यामध्ये फिमेलसाठी 18, खेळाडू असेल तर 3, माजी सैनिक असतील तर 9 आणि अनाथ असेल तर 1. त्याच्यानंतर ST साठी बघा, सर्वसाधारण आहेत 15, महिलांसाठी 10, खेळाडूसाठी 2, माजी सैनिकांसाठी 5 आणि ऑर्फनसाठी 0. VJA याच्यामध्ये 7, 4, 1, 2. याच्यामध्ये NTB, NTC, त्याच्यानंतर NTD आणि OBC याच्यामध्ये बघा, सर्वसाधारणसाठी 42, महिलांसाठी 26, खेळाडू असतील तर 4, माजी सैनिकसाठी 13 आणि अनाथसाठी 2. हे झालं SBC. सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 3, इथे खेळाडूंसाठी नसतील, माजी सैनिकांसाठी 2 आणि अनाथसाठी 0. SCBC साठी बघा, जनरलसाठी 22, लेडीजसाठी 14, खेळाडू असतील तर 2, माजी सैनिक तर 7 आणि अनाथसाठी 1. अगेन सेम EWS साठी सुद्धा सेम, कारण रिझर्वेशन सेमच आहे. त्याच्यानंतर ओपनसाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा, सर्वसाधारणसाठी ओपनमध्ये 63 जागा असतील, फिमेल महिलांसाठी 39 असतील, खेळाडू असतील तर 6, माजी सैनिक असतील तर 21 आणि अनाथसाठी 0. तर अशा प्रकारे ह्या जागांचं डिस्ट्रीब्युशन हे अप्रॉक्सिमेट डिस्ट्रीब्युशन आहे.
याला इथे लिहून टाकतो मी की अप्रॉक्सिमेट डिस्ट्रीब्युशन जर 460च्या जवळपास जागा आल्या तर याच्यामध्ये 1-2 जागा मागे पुढे होऊ शकतात, कारण आपण 460 पकडलेलं आहे. 461चं जे मागणीपत्र गेलेलं असं म्हणतात, पण 460 ते 465 या दरम्यान तुमच्या जागा येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानुसार अशा प्रकारचं कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, जे की तुम्हाला लवकरच याच महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कळेल. आता टेस्ट सिरीज आणि क्वीज आपण आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती अवेलेबल करून दिलेली आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता. याच्यामध्ये आपण प्रिलिम्ससाठी एक होम डिलिव्हरी 20 फुल लेंथ टेस्टची होम डिलिव्हरी स्टार्ट केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा एनरोल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 20 फुल लेंथ टेस्ट आहेत, 20 OMR शीट असतील, नवीन जे पद्धती आली त्याच्यानुसार 20 आन्सर की असतील आणि त्याची लँग्वेज असेल टेस्टची मराठी आणि इंग्लिश बायलँग्वेज टेस्ट असतील. डिस्ट्रीब्युशन तुमचं डिस्पॅचिंग 15 मे पासून स्टार्ट आहे. तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर या टेस्ट सिरीजचं डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. खाली तुम्हाला नंबर जो दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून टेस्ट सिरीज जरी टाकलं तरी तुम्हाला टेस्ट सिरीजचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपण आपल्या ॲपवरती एक प्रिलिमसाठी डेली क्वीज म्हणून एक क्वीज लॉन्च केलेली आहे. तर त्यामध्ये आपण टिल युअर एक्झाम डेट, तुमच्या एक्झाम डेटपर्यंत ह्या डेली क्वीज असतील आणि विथ डिटेल सोल्युशन. याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्स नसून सुद्धा त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट असतील क्वेश्चन्स थ्रू, तर त्या कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर होण्यास खूप जास्त मदत होईल. तर नक्कीच हा कोर्स सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता आणि हे तर फ्री आहे. हा कोर्स जे यूट्यूबवरती आपण लेक्चर्स घेत असतो, यूट्यूबचे जे काही PDF असतील तर तुम्हाला सर्व PDF या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील. तर हा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता आणि ह्या कोर्सेससाठी एनरोल करू शकता. तर आत्ता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी प्रिलिम्स होम डिलिव्हरीच्या 20 फुल लेंथ टेस्टसाठी एनरोल केलेलं आहे. जर तुम्ही केलेलं नसेल तर आता डिस्काउंट प्राईजमध्ये हे टेस्ट सिरीज चालू आहे, तर तुम्ही सुद्धा एनरोल करू शकता. आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सुद्धा आपण डेली क्वीज आणि बऱ्याच महत्त्वाच्या पोस्ट करत असतो. हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, इथे सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे. आणि इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आपण रील्समध्ये जे काही महत्त्वाची माहिती वगैरे अशा प्रकारचे पोस्ट वगैरे करत असतो, जे की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचे ठरतील. या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही 1 बाय 1 हे सर्व चॅनल्स जॉईन करू शकता आणि तुमच्या एक्झामचं प्रिपरेशनमध्ये एक हातभार जास्त हेल्प म्हणून तुम्ही हे पोस्ट वगैरे सुद्धा वाचू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, हा व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे डाऊट्स विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती युजफुल ठरलेली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून PDF म्हणून मेसेज केला तरी तुम्हाला याची PDF शेअर करण्यात येईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि जे विद्यार्थी तुमचे मित्र वगैरे असतील RTO MVAच्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.